हाय गाईज, वेलकम टू द लायब्ररी गप्पा. कधी विचार केलाय का की आपण सकाळी उठल्यावरती आधी ब्रश करायचा की चहा प्यायचा? असं कधी आपण विचार करून ठरवतो का? नाही ना. हे सगळं आपोआप होतं. मी नुकतंच एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की बहुतेक निर्णय हे निर्णय नसून आपले फक्त हॅबिट्स असतात. हे बघा, रिसर्चनुसार आपल्या दिवसभरातल्या कामांपैकी जवळ-जवळ 40 ते 60% गोष्टी आपण फक्त सवयींमुळे करतो. उरलेल्या वेळेत एकतर आपण कोणाचा तरी कॉपी करतो, नाहीतर कोणाच्या तरी सांगण्यावरून वागतो. म्हणजे सेल्फ कंट्रोल किंवा स्वतःचा विचार फक्त नावापुरतंच उरले. आपण एका ऑटो पायलट मोडवर जगतोय, असं नाही वाटत का तुम्हाला? पुस्तकात ना एक मस्त पॉइंट दिलाय. डिसिजन की हॅबिट. अनेक गोष्टी फक्त चालत आल्या म्हणून आपण करतो. जसं पूर्वी गाड्यांना हँडल मारावं लागायचं, मग किक आली. मग आता फक्त एक बटन दाबलं की गाडी स्टार्ट. टेक्नॉलॉजी बदलली, पण आपण आपले विचार मात्र तेच ठेवले. मला सवयच आहे म्हणून हात झटकण्यापेक्षा आपण नवीन सवय का नाही लावू शकत? एव्हरीथिंग इज पॉसिबल. जर तुमची मानसिकता असेल तर. जोपर्यंत तुम्ही तुमची डेली रुटीन बदलत नाही, तोपर्यंत तुमचं लाईफ बदलणार नाही. तुमचं फ्युचर काय असेल, हे तुमच्या आजच्या सवयींवरून ठरतं. तर तुमची अशी कोणती सवय आहे, की तुम्हाला ती आजच बदलायची आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, की सवय लावण्याची सोपी ट्रिक काय आहे ते. तोपर्यंत लायब्ररी गप्पाला नक्कीच फॉलो करा. बाय.